नमस्कार मित्रांनो, तर मी संकेत क्षीरसागर या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून आणि सहर्ष स्वागत करतो. तर आज आहे 19 मार्च म्हणजेच गुढीपाडवा. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. आणि चैत्र नवरात्री पण आजपासून सुरू होत आहे. त्या चैत्र नवरात्रीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आता एक गोष्ट सांगायची अशी का तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. माझ्या मागे आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महासमाधी. आज आपण महासमाधी विषयी आणि समोर असलेल्या सेवाश्रमाविषयी जाणून घेऊ. चला तर मग आपल्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट अशी की तुकडोजी महाराजांनी ह्या ज्या गोष्टी केल्या, त्यांनी स्वच्छतेविषयी, त्यांनी अंधश्रद्धाविषयी, त्यांनी आपल्या भजनातून, कीर्तनातून आणि ग्रामगीतेतून दिलेले सगळे संदेश. चला तर मग आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात. महाराजांची समाधी जी आहे ती आपल्याला जहाजासारखी दिसते. ते का असं, तर महाराजांची इच्छा होती की माझी जी समाधी बांधाल तुम्ही जहाजाच्या आकाराची बांधाल, म्हणून ती तशी बांधली आहे. ही आहे तुकडोजी महाराजांची समाधी. चला तर मग आपण आता दर्शन घेऊ. ग्रामगीतेमध्ये एकूण 41 अध्याय असून त्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर भाष्य केलं आहे. स्वच्छता, व्यसनमुक्ती, शिक्षण, ग्रामोद्योग. विश्व के चालक प्रभु मुझ में समझ दे विश्व की, है विश्व के चालक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला ग्रामगीता हा ग्रंथ म्हणजे ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाचा एक महान लोकवेद मानला जातो. या ग्रंथात त्यांनी खेडी स्वयंपूर्ण आणि आदर्श कशी बनवता येतो याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. महाराजांच्या समाधीच्या जवळ तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे झाड आहे. त्याच्यानंतर पिंपळाचं झाड आहे, त्याच्यानंतर मोठा असं पटांगण आहे. महाराजांचं हे राहते, श्रद्धांजलीचा कार्यक्रम राहते. दुपारी 4:58 महाराजांना मौन श्रद्धांजली दिली जाते. चला तर मग आता आणखी आपल्या महाराजांविषयी जाणून घेऊ आपण मंदिरामध्ये. आता तुम्ही महाराजांची कर्मभूमी पाहताय. आता पुढच्या व्हिडिओमध्ये महाराजांचं आपण 30 एप्रिलला म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला 30 एप्रिलला माझा चॅनलवर तुकडोजी महाराजांचं जन्मगाव यावरी शहीदचा सुद्धा व्हिडिओ पाहायला भेटेल. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत का म्हटले जाते याचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे का? तर नाही ना, तुम्ही सांगतो. तुकडोजी महाराजांनी 1942च्या छोडो भारत आंदोलनात आपल्या भजनाच्या माध्यमातून जनतेमध्ये प्रखर देशभक्ती जागृत केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी तुकडोजी महाराजांना यांनी दिली. कारण होते केवळ अध्यात्मच नाही तर समाज सुधारक, व्यसनमुक्ती आणि ग्राम विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना ही उपाधी बहाल करण्यात आली. ग्रामगीता या ग्रंथाचे स्वरूप आणि उद्देश. तुकडोजी महाराजांनी हा ग्रंथ ओवीबद्ध स्वरूपात लिहिला आहे. देव मंदिरात नसून तो मानवात आहे आणि खरी सेवा ही जनसेवा आहे, हा विचार त्यांनी या ग्रंथातून मांडला. खेड्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, हा या ग्रंथाचा मुख्य गाभा आहे. हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुली.
ते तुम्हाला इथंच करावं लागते ना. मजा वाटते घरी. इथं करत याच्यावरून महाराजांचं सगळ्या गोष्टी. तुकडोजी महाराज ज्या ज्या गोष्टी वापरत होत्या त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ठेवल्या गेल्या. त्यांचे कपडे, त्यांची गळ्यात असलेली गाठी, त्यांचा पेन, त्यांचं कानकोरणं, त्यांच्या पादुका, त्यांचं ते काडी, घड्याळ, चिपड्या, विणा, कपडे त्यांनी वापरलेले. इथे महाराजांचं साहित्य ठेवलंय. त्यांच्या विणा, त्यांचा चिपड्या, त्यांचे कपडे, सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या बाहेर पाहिल्या त्या. चला तर मग आपण बघत जाऊ. तर आपल्यासोबत आता संस्थाविषयी आणि महाराजांच्या समाधीविषयी आपल्याला थोडीशी माहिती सांगेल काका ना. काय आम्हाला काय माहिती चालू करू सांगा ना. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचे जुने म्हणजे जन्मगाव ही यावली होती आणि यावलीवरून महाराज मोजरीला कर्मभूमी जे इथे कर्म करण्यासाठी आहे अंधश्रद्धेवर तरुणावर महाराजांनी उपक्रम राबवले आणि या आश्रमची स्थापना केली. या स्थापनेमधून इथे गुरुकुंडामध्ये तरुण घडले आणि मनुष्य घडल्याचा हा एक कारखाना आहे असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं म्हणणं होतं. आता इथं आल्यानंतर भजन पूजन सांस्कृतिक कार्यक्रम एक दोन तर एक मधामध्ये ग्रामजयंतीचा कार्यक्रम होतो. जेव्हा लोक वाढदिवस करायचे त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की माझा एकट्याचा वाढदिवस करण्यापेक्षा सर्व ग्रामाचा, सर्व लोकांचा, गोरगरिबाचा एकत्रितपणे वाढदिवस झाला पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं म्हणणं होतं. तर होत असतो. भाविक भक्त बरेचसे येतात. पुण्यतिथीला सुद्धा बरेचसे लोक दर्शनार्थ येतात आणि जवळपास 6 लाख लोक या पुण्यतिथी कार्यक्रमावर असतात. महाराजांचं कार्य इथपर्यंतच नाही आहे तर आता पूर्ण विश्वामध्ये प्रगत केलेलं आहे. नुसतं महाराष्ट्रापुरतं किंवा विदर्भापुरतं राहिलेलं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी आणि सुद्धा केलं. चंद्रपूरच्या भागामध्ये केलं. महाराज क्रांतीवीर सुद्धा होते. त्यांनी जेव्हा संग्राम होते आता 15 ऑगस्ट जेव्हा स्वातंत्र्यामध्ये असे मानसंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या भूमीमध्ये आले आणि सर्वांना दिशा आली दाखवली आणि तरुणासाठी त्यांनी गावोगावी सेवा मंडळ स्थापन केली, भजन मंडळ स्थापन केली. आज प्रत्येक गावामध्ये 2-4 महिलांचे भजन मंडळ असतात. अशा प्रकारचा महाराजचा प्रवास होता. आश्रम महाराजांनी लोकवर्गणीतून तयार केला. 75 वर्ष पूर्ण झालेले आश्रमला आणि इथे बरेचसे भाविक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा येतात, परदेशातून सुद्धा येतात दर्शनासाठी. अशी महाराजची ओळख. आणि हे सगळं जे दिसते आपल्याला हे सर्व महाराजांनी स्वतः तयार केलेलं आहे. इथं काही इंजिनियर वगैरे नव्हता, स्वतःच महाराज इंजिनियर होते आणि त्यांनी त्यांच्या
याच्यातून हे आश्रम निर्माण मंदिरात आलेले भक्त सुद्धा आहे. पण आपले दोन शब्द सांगतील, सांगा का? आम्ही दरवर्षी या संस्थेला भेट देतो आम्ही. आणि इथं असताना आपल्याला ना वृद्ध लोकांना चांगलं श्रेय मिळत आहे आणि चांगली व्यवस्था होत आहे. त्यांचे जेव्हा मुलं आहे, जेव्हा मुलं आहे, त्यांना कोणीही सहारा देत नाही, सहारा देत नाही तिकडे. त्याच्यानंतर संस्थेची शाळा सुद्धा आहे, संस्थेची शाळा आहे. इथं आम्ही सुद्धा त्या शाळेमध्ये शिकलो. शिक्षण हे सर्व फ्रीमध्ये मिळते, एवढी सारी सुविधा असताना खरंच या संस्थेचा आभार मानावा. आणि क्रांती घडवून आणलेली आहे. देशाला पहिलं स्वातंत्र्य भेटलं असेल त्या खंजेरीच्या आवाजानेच आणि ते पहिलं स्वातंत्र्य चिमूर क्रांतीला स्वातंत्र्य पहिलं भारताला स्वातंत्र्य चिमूर क्रांतीतच मिळालं आहे. आणि ते तुकडोजी महाराजांच्या रणनीतीमुळेच मिळाला आहे. अशा तऱ्हेने आपले दोन शब्द समाप्त करतो. आणि काय माहिती दिल्याबद्दल